नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण सर्टिफिकेट प्रमाणपत्र कोणतं अपलोड करायचं आहे. सोशल मीडियामध्ये धुमाकूळ चालू आहे. हे करा अपलोड, ते करा अपलोड, स्कूलला जावं लागतं, कॉलेज जावं लागतं, आपलंच लागतं स्कूल, जिथून शिकला तिथून लागतं वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी सोशल मीडियाला चालू होत्या. मी सुरुवातीला हे काही तुम्हाला दिलं नव्हतं, पण सोशल मीडियातून मुलांनीच मला प्रश्न पाठवला, सर असा फॉर्मॅट आहे, तसा फॉर्मॅट हे पाठवावं लागतं. मग या सगळ्या गोष्टीतनं बीएमसीशी बोललो होतो. बीएमसीचे पण उडाउडीचे उत्तर होते, त्याबद्दलचा व्हिडिओ मी टाकलाय मागे, तुम्ही एकदा बघून घ्या. पण इथे प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होताना प्रमाणपत्र कोणतं लागतं याचं लेटेस्ट बीएमसीने दिलेलं उत्तर आणि टीसीएसनी पाठवलेलं उत्तर तुम्हाला मी दाखवतो. आता क्लिअर कट आहे. आता याच्यानंतर या प्रश्नावर तुम्ही सध्या थांबून घ्या. बाकीचे मेन प्रश्न आपले जे आहेत ते राहिले बाजूला, पण या प्रश्नावरती बऱ्याच जणांचे मेसेज आणि कमेंट तर खूप जास्त आहे. सो बघूया. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला ही बॅच 1499 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे आणि यामध्ये तुम्हाला आज 30 तारखेपर्यंत तुम्हाला सवलत आहे 25% ऑफ. इथे कोड वापरायचा आहे BMC 25, 25% ऑफ मिळेल तुम्हाला. ही पूर्ण टीम तुम्हाला शिकवायला. त्याचबरोबर या कोर्स बरोबर तुम्हाला जी टेस्ट सिरीज आहे सुद्धा फ्री असणार आहे. 299 प्लस जीएसटी ची टेस्ट सिरीज फ्री आहे. पण स्पेशल टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर तुम्हाला 299 प्लस जीएसटी भरावं लागेल. यामध्ये तुम्हाला 10 फुल लेंथ टेस्ट आहे, म्हणजे 1000 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आणि हा जो पॅटर्न आहे ना, जसा बीएमसी टीसीएस पॅटर्न आहे तसाच. आता एक मेजर प्रश्न बऱ्याच जणांचा बऱ्याच दिवसापासून येतोय, परीक्षा कोण घेणार याची 100% परीक्षा टीसीएस घेणार. कशामुळे सांगितलं तुम्हाला मी, टीसीएसनी दिलेला हा रिप्लाय आहे. टीसीएसनी रिप्लाय दिला, तो रिप्लाय पण तुम्हाला दाखवतो. टीसीएसला प्रश्न विचारण्यात आला. एक प्रश्न होता असा की 10वी व पदवी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण प्रमाणपत्रासाठी काय अपलोड करावं यावरती बरेचसे मतमतांतर होते. आता फायनल झालंय. काय टीसीएसचे उत्तर आहे, 10वी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला पासिंग सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. दॅट्स इट. बरोबर. हे दोघेही प्रश्नांची उत्तर तुम्हाला भेटलेली आहे. आता इथे बोर्ड सर्टिफिकेट, इथे पासिंग सर्टिफिकेट. आता प्रश्न पुढचा हा आहे बऱ्याच जणांचा, सर मी रिसेंटली पास आउट झालोय, माझ्याकडे बोर्ड सर्टिफिकेट आलं नाही अजून, किंवा माझं पासिंग सर्टिफिकेट आलं नाही अजून. बोर्ड सर्टिफिकेट तर असेल तुमच्याकडे, पण जर नसेल तर काय, हे पण नाही किंवा हे पण नाही, हे तर पाहिजे होतं हे पण नाही, मग अशाच काय करावं. अशा विद्यार्थ्यांना दुसरा ऑप्शन नाही. तुम्ही मला विचारलं सर काय करू. बीएमसीला विचारलं, बीएमसी एवढंच सांगते की इथे तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेट लागेल आणि इथे पासिंग सर्टिफिकेट लागेल. तुमच्याकडे नाहीये किंवा तुमचं येणार असेल, काही दिवसांनी येणार आहे, DV पर्यंत येणार, सर काय करू. याचं उत्तर, तुम्हाला दुसरा ऑप्शन नाहीये, तुम्हाला एकच ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्ही मार्कशीट अपलोड करा. हा ऑप्शन दुसरा नसल्यामुळे हा ऑप्शन सांगते तुम्हाला. हा बीएमसीने दिलेला ऑप्शन नाहीये, हा पर्सनल ऑप्शन आहे. तुमचा पर्सनल ऑप्शन असावा याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, कारण तुमच्याकडे ऑप्शन नाहीच आहे. सो मी तुम्हाला सांगेल, ज्यांच्याकडे नाही त्यांनी मात्र इथे मार्कशीट अपलोड करून टाकावं. आता या व्हिडिओच्या कमेंटला तुम्ही परत प्रश्न टाकाल मला माहिती आहे, पण आता ऑप्शन नसल्यामुळे सांगतोय बरं का मी. तुम्ही बीएमसीला फोन कराल तर बीएमसी सांगेल नाही इथे हेच लागेल, इथे हेच लागेल. ते भरलेला फॉर्म तुमचा भरत नाही, पण भविष्यात जाऊन अडचण येऊ शकते. 0.01% अडचण येऊ शकते, पण तरी पण ऑप्शन नसल्या कारणाने मी तुम्हाला सांगतो हे अपलोड तुम्ही करू शकता. बरोबर. पुढे आता हा टीसीएसने दिलेला रिप्लाय बघा. एक ऍप्लिकंट आहे, त्यांनी प्रश्न टाकला होता 27 ऑगस्ट 2024 ला. त्याचं उत्तर हा सबमिट झाला आणि त्याचं रिझॉल्व केलं. आन्सर आलंय 28 ऑगस्टला सकाळी जवळपास 9:15च्या दरम्यान आलंय. त्यांनी सांगितलंय, डिअर कॅन्डिडेट प्लीज नोट दॅट पासिंग सर्टिफिकेट नीड टू बी अपलोडेड इन द फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेट. बघा, पासिंग सर्टिफिकेट सांगितलं तुम्हाला कुठे, तुम्हाला सांगितलं डिग्री लेवलचं उत्तर त्यांनी दिलंय. आणि तुम्हाला पाठीमागे मी एक ऑडिओ दिला होता. ऑडिओ बघा, बीएमसीचे उडवडीचे उत्तर. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही पासिंग सर्टिफिकेटच्या जागेवर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि पदवीचं तुम्हाला पासिंग सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. दॅट्स इट. एवढीच माहिती आहे. सो या प्रश्नावरती आता तरी तुम्ही शांत बसून जाल आणि तुमच्याकडे असलेल्या डॉक्युमेंट्स शिवाय सह तुम्ही फॉर्म भरून टाकाल. परत एकदा जाताना सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडून तुम्हाला टेस्ट सिरीज आणि बॅच अवेलेबल आहे. 2च दिवस तुम्हाला ही सवलत आहे. 2 दिवसात तुम्ही जर बॅच घेतली 25% ऑफ मध्ये बॅच तुम्हाला मिळणार आहे. काही शंका असेल तर 88 88 25 61 17 या नंबरला कॉल करून प्रश्न विचारा. अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही प्रश्न विचारू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि विशेष म्हणजे टेलिग्राम जर बंद होत असेल तर आता आपल्याकडे आपल्या व्हॉट्सअप ग्रुप, व्हॉट्सअप चॅनल आपण चालू केलेला आहे. सो लगेच व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये इथून पुढे आम्ही देत राहू. तुर्तास थांबतो. खूप खूप धन्यवाद.